बघा मस्तपैकी सूर्य उगवलेला आहे आता सकाळचे. आणि आम्ही लोक आता चाय पितोय. तिकडे आडे काका आहेत, न्यायालयाचे कर्मचारी, चाय घेऊन उभे आहेत. इकडे आप्पा आहेत, आटपाटकर मेजर. आता उन्हामध्ये आम्ही चाय घेतोय. थंडी जाम आहे इकडे, अचानक पडली, 2 दिवस झाले परत थंडी चालू झाली. आणि आता चाय घेतोय. वापस तुम्ही तोंडातून बघू शकता चायचेच वाटते. मग आज आम्ही विचार केला की माझी नाईट ऑफ, मग आज आपण आपल्या आदेश भाऊंकडे जाऊच या. आणि घर झालं तुम्हाला दाखवेनच. आणि आता तुम्हाला दाखवेन त्याचं गाव कसं आहे, काय आहे, आणि इकडे जिल्हे कसे ते तुम्हाला कंटिन्यू बघा तुम्ही यूट्यूबमध्ये. चला बाय बाय. आपण थोडी आता देवाची पूजा करूया आणि मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. आणि बघा आता देवाची पूजा पण केली आहे मस्तपैकी. थोडे आपण जिथे कपडे ठेवतो तिथे थोडं आपण देवाचं केलं आहे. आपण थोडे दिवस राहायला आलो, मग देवाचं जेवढं थोडंफार करता येईल तेवढं इथं थोडंफार करतो. छोटंसं घरातून गणपतीची 2 मूर्त्या आणल्या आणि एक ती दिली होती काकाने, ती घेऊन आले. आणि थोडंफार इथं थोडं मांडलेलं आहे. जेवढं जमतं तेवढं करतो. ही कमळाची फुलं आहेत, जास्वंदाची फुलं, हे दररोज लावतो कारण इथे भरपूर आहे असले. मग बघू शकता तुम्ही. आणि आता बघू शकता आता दूध तापत ठेवलं. हे बघा थोडंफार दूध तापत ठेवलं. दूध घेऊया. मित्राने आपलं 2 अंडे ठेवले हे बघा. आणि सकाळी 6 अंडे आणली होती आणि 4 खाली, मला 2 ठेवले. म्हणजे आम्ही त्याने 6 कधी तू आणले तर मी ठेवतो त्याला, मी कधी आणली तर तू मी त्याला ठेवतो. आणि तुम्हाला तर थोडीफार घाण दिसत असेल. आता मुलं राहतो तर थोडीफार घाण दिसणार आहेत कारण लेडीजला सर्व साफसफाई लागते. पोरांना थोडंफार कसं म्हणजे थोडाफार कंटाळा येतोच कोणती गोष्ट करताना. म्हणून थोडीफार जेवढं जमतं तेवढं आम्ही थोडंफार साफ करतो आणि नंतर चालू ठेवतो. अशा वर्ध्या अडकवलीत आमच्या, म्हणजे जेवढं आम्हाला राहता येतं तेवढं करतो आमच्या याच्या पद्धतीने. आणि तर नाश्ता घेतलेला आहे, नाश्ता करूया. नाश्ता करूया. बघू शकता तुम्ही नाश्ता घेतलेला आहे. नाश्ता करूया आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू चालू करूया. नमस्कार मंडळी. आता आपण आदेशच्या गावी जाणार आहोत आणि सर्व तयारी वगैरे झालेली आहे. आणि बघूया आता कशा पद्धतीने होतं. आणि फुल तयारी बियारी केली आहे, जॅकेट बिकेट घातलेलं आहे आणि आटपटकर पण तयार झालेला आहे. आणि तुम्हाला दाखवता पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि तुम्ही बघू शकता मस्त आहे वातावरण. आणि तुम्ही जाताना दाखवतो कसं वातावरण आहे तिकडचं. ते सर्व गावासारखं आहे, एकदम मस्त आहे, गावासारखं दिसून राहिलं. बघा ही कापसाची शेती आहे. चालू झाले तिकडे बघा. लालपरीचं दर्शन झाले. तुम्ही कोलसा बघू शकता. नागपूरवर जायचं इकडे बरोबर ना, बरोबर आहे. हे बघा कोळसा दिसतो. आता तुम्हाला आम्ही आलो, आता वरोरामध्ये आलो आहे, थोडा फ्रेश होतो आणि पुढे जातो मग त्याच्या घरी. आता इथून 2 किलोमीटर अंतरावरती आहे वरोरा. आणि तुम्हाला हे बघ केवढी मोठी शेती आहे यांची. हा पूर्ण शेतीचा पैसा. म्हणून इकडची माणसं आहे ना जास्त मुंबईमध्ये दिसत नाहीत. आपले कोकणातले माणसं कसं जवळ आहे त्यामुळे लगेच दिसतात मुंबईमध्ये. चाकर म्हणे आम्ही. आणि इकडे बघा सर्व गाव सर्व भरलेले आहेत, मुलं आहेत तिकडे खेळायला. ते बोलतात ना जे गाव असतं ना ते गाव इथे प्रॉपर आहे. इकडची माणसं गावाला धरून आहेत, असे शहरामध्ये जाऊन बसलेले नाहीत जास्त करून. भाऊ आले दादा आम्हाला घ्यायला.
आता आम्ही जाऊ त्यांच्या गाडी ती सिटीमध्ये राहता बहुतेक. तर आता आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत. बघूया आता मी यांना आसपास आलो होतो आणि त्यांच्या घरी जाऊया. दुसऱ्याची कोणतरी गाडी घेऊन आले. बघली घे हां बघली घे त्याचीच आहे. हां त्याच्याच नाही गाडी. दुसरी कुठे आहे मेन गाडी कुठे आहे. मेन गाडी म्हणजे घरी राहते. तुझी गाडी कुठे आहे. मला काय सवारी लावून आहे. पेट्रोल संपवून गेला. तू किती वाजता निघणार आहे. कुठेतरी असेल. खरं जाऊ आम्हाला नाही माहिती. आम्ही तुमच्या मागं मागे देणार आहे. हां कुस्ती आहे का. आखाडा. आखाडा म्हणजे कुस्ती झाला. हा कुस्तीचा आखाडा दाखवला. कुठे घेऊन चाललाय. 2 रोड जुना घर होता. डायरेक्ट त्या घरात शिरलंय. त्याला घर दाखवत आहे. हे त्याच्या घराचं बांधकाम चालू आहे. गाव आहे त्याचं. आता हे अडत आहे काय. आधीच्या काकाचं घर आहे बघा. आणि ही जुन्यापर्यंत TV आणि तो B4U. हा मी लहानपणी बघायचो. आता अप्पा खाऊन घे. काही देत नाही का. हा फक्त मान फक्त विदर्भातच भेटतो. आमच्याकडे नाही. चहा पी पोय का चाल बाहेर सुपारी पण आहे का. मग खावा ना. मग तुम्ही सुपारी वाली माणसं. हे मला कधी माहिती झालं माहिती का. पंढरपूरला आमच्या इथे येतात लोक. तुमच्याकडचे लय लोक येतात. बस तिथे चहा पिला ना ते लोक खातात. चहा पिल्यानंतर जातात काय. नाही ती पहिल्यांदा बघते. मी तर नाही चहा नाही. चहा पिला का तुला देणार नाही. चहा घेतला तरी घ्या म्हणतात. यांच्याकडेचा मान आहे. तर आदित्यच्या घरातून आपण चाललेलो आहे आणि आदित्यची मम्मी पण बाहेर आलेली आहे. आणि हे लोक आपल्या मुंबईला येणार आहेत आपल्या घरी. बघू आपण कंटिन्यू. आणि आदेश निघायला आदित्यच्या घरून थोडंफार नाश्ता केला आहे. चहा नाश्ता वगैरे केला आहे. आणि आता आपण इथून डायरेक्ट झरीला जाणार आहोत कोर्टात. आता थोडंफार जाताना थोडंफार काय शूट करता आलं तर करूया. आता डायरेक्ट आपण पुढे. ते उचललेस लय होती रे. 6-7 होती. बघा कशी ही यांची गावची प्रथा आहे तयार होण्याची. आदेश मग दाखवा बघू दे. शाबास. आता आम्ही चाललेलं आहे निघाले आधीच्या घरात. आपण आता गाडी थांबवली आहे. नवनाथ म्हणजे तुम्हाला दगडी कोळसा दाखवत आहेत. दाखव. हा बघा याला दगडी कोळसा म्हणतात. दगडासारखे नंतर त्या कोळशात रूपांतर करतात. वजन जास्त पडतं. वजन जास्त आहे बघा. जड असते. अरे जड आहे रे. बघा हा दगडी कोळसा आहे. रात्री थंडीला गेलं पेटवायला बरं पडतं. म्हणजे ते कोळशाचे खाणे आहेत चंद्रपुरामध्ये. ते तुम्हाला दाखवले मी. आणि आपण आता कोळसा फेकत आहोत. बघा इकडे पण पडला आणि आता आपण टाकत आहोत.
एवढा कडक कोळसा आहे बघा. हात बघा किती काळे झाले. पुसून द्या की हो, द्या की यायला पुसायला. दुसरा पंगाड्या चला पुसला जे पुसाला पुसून घे की. पांढरी आहे माणूस आहे पांढरा, पॅन्ट पांढरा. अशा तऱ्हेने आपला परतीचा प्रवास चालू झाला. पुढे पाटील आणि आपण आता आजच्या गाडीवर बसलेलो आहे. पाटील बघू शकता. हा वणी शहर आहे आणि हा वणी शहरामधला आपला महाडसारखा मार्केट आहे. तुम्ही ती बघू शकता. तुमच्या इथं टमटम, आपल्याकडे टमटम बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात रे ह्या अशा गाडीला? काय ऑटो. त्यांच्या ते ऑटो बोलतात, आपल्याकडे टमटम बोलतात अशाला. बघा गाडी वगैरे सर्व एक नंबर गावासारखं होतं. वा फिलिंगच वेगळी एक. इथं आटपाटकर मेजर येतात आणि आदेश भाऊ येतात. थोडंफार बोललो काहीतरी इथं बसूया, जरा आराम करूया, जरा कंटाळा आला. थोडीफार आपण नंतर चाय घेऊया आणि ठरल्याप्रमाणे आपला रोजच्याप्रमाणे नियोजन आहे रात्री, ते पण तुम्हाला आपण दाखवूया. आणि मध्ये जी शेती केली जाते म्हणजे जरी तालुक्यातून आपण वणी तालुक्यात आलो होतो आदेशच्या गावी वरोऱ्याला. आणि तुम्ही शेती बघितली असेल. ही शेती एवढी म्हणजे इकडे एवढी चांगल्या प्रकारे केली जाते की जिकडं तिकडे तुम्ही शेतीच बघू शकता. इकडची कोणतीही माणसं ही शेतीशिवाय कुठला व्यवसाय करत नाहीत आणि इकडची माणसं प्रॉपर शेतीमध्ये गुंतलेली आहेत. कोणी मुंबई साईडला येत नाही जास्त करून. जे पोलीस भरती वगैरे असे स्पर्धा परीक्षा त्यानुसार जे पास झरीमध्ये पूर्ण हिरवळ ह्या रस्त्याने जेवढी शेती केली जाते तेवढी आपल्या कोकणात दिसत नाही. का दिसत नाही? इथं वर्षाच्या 12ही महिने शेती केली जाते आणि इकडचा शेतकरी परिपूर्ण आहे. थोडेफार महाराष्ट्र सरकारने अजून थोडंफार हेल्प केली तर इकडं प्रॉपर एकदम म्हणजे इकडची माणसं मुंबईमध्ये तर जातच नाहीत आणि जी जातात ती जाणार नाहीत परत. आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्या कोकणामध्ये आहेत त्या इकडे नाहीत. इकडे सर्व गोष्टी शेती म्हणजे यांची शेती एकदम सपाट शेती असते आणि आपल्या तिकडचे डोंगराळ शेती असते, भात शेती. आपल्याकडे 12 महिने पाणी असतो पण आपण तेवढी शेती करत नाही कारण आपल्या गावाला आणि ह्यांची इकडची गावं एकदम भरलेली आहेत माणसांनी. आपल्या इकडे सणाला जातात, गणपती झाले, दिवाळी झाली, होळी झाली किंवा मग शिमगा झाला यासाठी जातात. नंतर आपले आले चाकरमनी मुंबईला. तसं नाही, पण इकडची माणसं प्रॉपर इथंच राहून शेती करतात. 20 लाख 15 लाख रुपये उत्पन्न करतात शेतीमध्ये. यांच्या इथं भुईमुग, नंतर तुम्ही कापूस, नंतर तुम्ही ऊस किंवा मग तुम्ही बोललात ते शेंगा, ज्वारी, बाजरी हे सर्व इकडे किंवा तूर डाळ, मूग डाळ वगैरे ही शेती इकडे केली जाते. यांच्या इथे बाजारात गेलो तर वांगी 10 रुपयाने, 5चे 2 कोबीचे कांदे किंवा ज्या वस्तू असतात ते 5-5 रुपये 10-10 रुपयाने इकडे भेटतात गावाला. आणि आपण मुंबईला गेलो तर त्याचे 30 रुपये 40 रुपये. इथे 10 रुपये किलो टोमॅटो भेटतात. मुंबईला 60 रुपये किलो टोमॅटो भेटतात. म्हणजे थोडेफार इकडं भरपूर डिफरन्स आहे. आणि इकडची माणसं प्रॉपर शेतीमध्ये एवढी रमलेली आहेत की त्यांना काही पडलं नाही मुंबईचं. मुंबई कशी आहे काय आहे त्यांना एवढं काही इच्छाच नाही. आता अशा तऱ्हेने आम्ही निघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा भारी वाटते. एक नंबर व्ह्यू वाटते. हरभरे भाजणार आहोत आणि हरभरे आम्ही आता दुसऱ्या शेतातून घेऊन आलेलो आहे आणि ते खातो तर झुंझुन कसा दिसत असतील खाताना.
त्यांचं नाव आहे आदेश आणि जुनगरे आणि जुने घर आहे ते त्यांना जुनघरे म्हणतात. आणि हे बघा आता तरी आम्ही हरभरे भरपूर घेऊन आले. तुम्हाला दाखवते बघा हे हरभरे आहेत पूर्ण. हे बघा हरभरे तुम्हाला हरभरे बघा दाखवतो. हे बघा हे बघा जुंजुरे साहेब तुम्हाला हरभरे दाखवते आदेश. आणि हे सर्व आता भाजून खाणार आहोत. दुसऱ्या शेतातून आणलेत आणि गाडवे आग पेटवते सध्या बघू शकता. कारण आज आम्हाला जागायचं आहे. 26 जानेवारी. अरे चायला दूध आणलाय चाय पिऊया एक. तर कुत्रीला काढायचं की बाहेर. नाही राहू दे पप्पा. कुत्री बी का कुत्री कसे खात आहेत. हो जरा देश इथलं रिक्स घेऊन त्याच्या आतमध्ये शिरलो पुन्हा त्याचे बोलणे खावा. हे लावले होते त्यांनी. हे काय आपल्याला तारा उडी मारून 3 तार होते, एक नाही 3 होता. करंट लावला होता. त्यात उड्या मारून वा शाबास. आता हे चोरीची माणसं आहेत आणि चोरी गाड मारा आमची तू, कावड्या. आणि हे आठवडकर मेजर जे आता कोर्टातच राहतात. बघा हे बघा आता भाजत आहेत बघा. वा आता भाजणार सर्व मस्तपैकी हरभरे आणि मग खाणार. झालेली तयारी बघा तुम्ही बघू शकता. तिकडे रांगोली वगैरे काढलेली आहे आणि इकडे आमची नाईट शिप आहे. नाईट शिपला चालू फुल दंगी तयारी बघा. बघा त्यांची तयारी. आम्ही काय केलं तुम्हाला जाऊन आम्ही यवतमाळ पलटी मार. बघा यवतमाळची मेजर बघा. हे आता हरभरे भाजत आहेत. अरे काय करू राहिला आहे तिकडे इकडे टाका. नाही ना अरे आपा त्याला कळत असतोय. आठवडकर मेजर जुंजुरे साहेब आणि हे भाजणारे जवान अजय गाडवे. आणि हे बघा भाजले सर्व. बघा हे बघा हे भाजलेले सर्व असे खाली पडलेले असे बघा. हरभरे सर्व खाली पडले. बाकी ते जे होतं ते वरती झालं. हे बघा असे टेक्निक आहे भाजायचे.